अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 3. रेमंड बॉयंटन तसं म्हणाला? डॉक्टरांनी विचारलं. तसं तो म्हणू शकणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीनं? पायरोनं विचारलं. तसं मी म्हणू शकत नाही. मी आश्चर्यचकित झालो. हो, मी आश्चर्यचकित झालो, कारण रेमंड बॉयंटन संशयितांच्या यादीत प्रामुख्यानं बसतो. कर्नलनं सुस्कारा सोडीत विचारलं. प्रश्न असा आहे की या बाबतीत आपण काय करणार आहोत? डॉक्टर जिराड खांदे उडवीत म्हणाले. काय करावं हेच मला समजेनासं झालेलं आहे. या पुराव्यातून ठाम असं काय निष्पन्न होणार? हा खूनच आहे हे माहीत असलं तरी ते सप्रमाण सिद्ध करणं अवघडच आहे. कर्नल वैतागून म्हणाला. खुनाचा संशय येऊ नये आपण बोटमोडीत स्वस्थ बसणार आहोत का? मला हे मुळीच पटत नाही. असला घोळ मला आवडत नाही. मला माहिती आहे घोळ निस्तरणं तुला आवडतं. नक्की काय घडलं आणि कसं घडलं ते शोधून काढणं तुला आवडतं. आणि डॉक्टर जिराड, तुम्ही तर म्हणताय की काहीच करता येण्याजोगं नाही. या पुराव्यातून ठाम असं काहीच निष्पन्न होणार नाही. कदाचित तुमचं बरोबरही असेल, पण स्वस्थ बसणं तरी तुम्हाला पटतंय का? म्हातारी फार वाईट असली तरी म्हातारी फार वाईट जगली. ते काहीही असलं तरी तिचं आयुष्य काही फार उरलेलं नव्हतं. आठवड्यानं म्हणा, महिन्यानं म्हणा, वर्षानं म्हणा ती मरणारच होती. डॉक्टर म्हणाले. म्हणजे स्वस्थ बसून राहणं तुम्हाला पटतंय? पायरोनं विचारलं. म्हातारीचा मृत्यू हा पथ्यावर पडणारच होता, यात कसलीच शंका नाही. सर्व कुटुंबाची तिच्या बंधनातून सुटका झाली. स्वतःचा विकास करून घ्यायला ते स्वतंत्र होतील. त्यातले सर्व बुद्धिमान आणि चारित्र्यवान आहेत. समाजाचे ते उपयुक्त घटक होऊ शकतील. आता म्हातारीच्या मृत्यूनं माझ्या मनात तरी कुटुंबाचं चांगलं झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला निष्क्रिय राहणं पटतंय? पायरो पुन्हा म्हणाला, हात टेबलावर आपटीत. डॉक्टर म्हणाले. नाही, मला ते पटत तर नाहीच. मी डॉक्टर आहे. जीवाला जपणं हे माझं काम आहे. मृत्यू माझा शत्रू आहे. तेव्हा म्हातारी मेली हे चांगलं झालं असं मी म्हणत असलो तरी डॉक्टर म्हणून तिच्या अशा मृत्यूला माझा कडवा विरोध आहे. माणसाचा त्याचं नैसर्गिक आयुष्य संपण्याआधीच मृत्यू व्हावा हे वाईटच. पायरो समाधानानं हसला. कर्नल म्हणाला. डॉक्टरांना खून आवडत नाही. मलाही खून आवडत नाही. आता मला सांगा की या बाबतीत नेमकं काय करता येण्यासारखं आहे? आपल्या कुणालाच खून आवडत नाही हे खरं, पण नाईलाजानं आपल्याला त्याच्याकडे डोळ्याझाक करणं भाग आहे. अख्खा डोंगर पोखरून उंदीरही हाती लागणार नसेल तर असला वांजोटा उद्योग हवाय कशाला? डॉक्टरांनी विचारलं. मॉन्सियर पायरो, यावर तुमचं व्यावसायिक मत काय आहे? तुम्ही यातले तज्ज्ञ आहात. थोडा विचार करून पायरोनं विचारलं. कर्नल, म्हातारीला नैसर्गिक मृत्यू आलेला नसून तिचा खून करण्यात आलेला असल्यास तो खून कोणी केला हे जाणून घेण्याची तुझी इच्छा आहे, होय ना? ती नक्की केव्हा आणि कशी मारली गेली वगैरे संपूर्ण सत्य तुला जाणून घ्यायचंय, होय? ते जाणून घ्यायला मला आवडेल. कर्नल म्हणाला. ते जाणून घ्यायला फारशी अडचण आहे असं मला वाटत नाही. पायरो म्हणाला. अडचण नाही असं तुम्ही म्हणताय मॉन्सियर. मला सांगा, काय करणार आहात तुम्ही? कर्नलनं विचारलं. प्रथम सर्व उपलब्ध पुरावे पद्धतशीरपणे चाळून काढणार. ही चाळणी तर्कशुद्ध विचारांच्या साहाय्यानं होईल. मानसशास्त्रीय दृष्टीनं प्रत्येक पुराव्याची छाननी केली जाईल. आणि इतकं सगळं केल्यानंतर तुम्ही एखाद्या जादूगाराप्रमाणे हॅटमधून ससा बाहेर काढून दाखवू शकाल
असं तुम्हाला खरंच वाटतंय मॉसियर? कर्नलनं अविश्वासानं विचारलं. मी तसं केलं नाही तरच मला आश्चर्य वाटेल, पायरोनं शांतपणे उत्तर दिलं. कर्नलनं चष्मा काढीत डॉक्टरांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं डॉक्टर जिराड? डॉक्टर म्हणाले, मी कबूल करतो की यश मिळेल याची मला खात्री नाही, पण मॉसियर पायरो यातले नावाजलेले तज्ज्ञ आहेत. पायरो विनयानं हसला आणि म्हणाला, प्रथम आपण हा खून सर्व बॉयंटन कुटुंबानं संगनमतानं योजना आखून केलेला आहे की त्यांच्यापैकी कुणा एकाचंच हे काम आहे हे निश्चित ठरवलं पाहिजे. जर ते एकाचंच कृत्य असेल तर कुटुंबापैकी कोणी हे करण्याची जास्त शक्यता आहे. डॉक्टर म्हणाले, तुम्ही दिलेल्या पुराव्यानुसार प्रथम रेमंड बॉयंटनचाच या दृष्टीनं विचार करावा लागेल. मी त्याच मताचा आहे. तसे त्याचे शब्द माझ्या कानांनी ऐकलेले आहेत आणि त्याची जबानी आणि डॉक्टर सारा किंग हिची जबानी यातली विसंगती पाहता प्रामुख्यानं त्याचाच संशय येतो. म्हातारीला जिवंत अशी पाहणारा तोच शेवटचा माणूस होता. त्यानंच हे सांगितलेलं आहे. सारा किंगनं त्याच्या उलट सांगितलेलं आहे. डॉक्टर, तुम्ही सांगा, त्या दोघात काही नाजूक भावना निर्माण झालेली होती का? नक्कीच झालेली होती, डॉक्टरांनी उत्तर दिलं. मग सारा किंगच वैद्यकीय मत आपण संशयास्पद मानलं पाहिजे. रेमंडबद्दल मनात अशी नाजूक भावना असल्यामुळे ती त्याच्या बचावासाठी खोटं बोलण्याची शक्यता आहे. आता मला सांगा डॉक्टर, की रेमंड बॉयंटन सहज कोणाचा खून करू शकेल अशा स्वभावाचा आहे का? डॉक्टर जिराड म्हणाले, तो जाणीवपूर्वक योजनाबद्ध खून करू शकेल का असं तुम्हाला विचारायचंय, होय ना मॉसियर? माझ्या मते तशी शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत भावनिक ताण मनावर आला तर तो असं कृत्य करू शकेल असं मला वाटतंय. तसा जबरदस्त ताण त्याच्या मनावर आला होता का? कुटुंबातले सर्वच तणावाखाली जगत होते. खास करून या प्रवासात हा तणाव खूपच प्रकर्षानं त्यांना जाणवत असावा. आपल्या घरात आपण किती घुसमटल्यासारखे जगतो, किती मानसिक दडपणाखाली वावरतो आणि हे बाहेरचे लोक कसे मनमोकळेपणानं बोलतात आणि वागतात यातला फरक त्यांना स्पष्टपणे जाणवत असावा. रेमंडच्या बाबतीत सारा किंगबद्दल त्याला वाटणाऱ्या जबरदस्त आकर्षणाची आणखी भर पडली. त्याला खून करण्याचं हेही आणखी कारण मिळालं असावं. कर्नलनं मध्येच विचारलं, मॉसियर, रेमंडच्या तोंडचे ते वाक्य तुम्ही ऐकलत तेव्हा तो नक्कीच कुणाशी तरी बोलत असला पाहिजे. ती व्यक्ती कोण होती? योग्य मुद्दा आहे हा. रेमंड त्यावेळी कोणाशी बोलत असावा? कुटुंबातल्याच कोणाशी तरी बोलत असावा यात शंकाच नाही. पण नेमकी कोण ही व्यक्ती? डॉक्टर, तुम्ही काही सांगू शकाल? कुटुंबातल्या इतरांची मानसिक अवस्था कशी होती? डॉक्टरांनी ताबडतोब उत्तर दिलं, मला वाटतं की कॅरोल बॉयंटनची मनस्थिती रेमंडसारखीच असावी. मनावरचा तसाच मानसिक तणाव आणि जुलमाविरुद्ध बंड करून उठण्याची तशीच तीव्र इच्छा. पण स्त्री असल्यामुळे भावनिक तीव्रता थोडी कमी. तशी ती कोवळ्या वयाचीच आहे. पण लेनॉक्स वय परत्वे बंड करून उठण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो निष्क्रियतेत बुडालेला होता. अलिप्ततेतच राहणं तो पसंत करीत असावा. आणि त्याची बायको, ती सुद्धा सुखी नव्हतीच. पण ती मनातला संघर्ष कधीच कोणाला दिसू देत नसे. कुठलाही संघर्ष घ्यायचा, कुठलाही निर्णय घ्यायला तिचं मन मागे पुढे करीत असावं. कुठला निर्णय नवऱ्याला सोडून जावं की नाही या संभ्रमात असावी. हा निर्णय घेणं तिला जड जात असावं. डॉक्टरांनी जेफरसन कोपशी त्यांच्या झालेल्या बोलण्याविषयी सांगितलं. पायरोनं मुद्दा समजल्यासारखी मान हलवली आणि त्यानं विचारलं, आणि सगळ्यात धाकट्या मुलीचं काय? जिनेव्हरा ना तिचं नाव? डॉक्टर गंभीर होत म्हणाले, मला वाटतं तिची अवस्था फार धोकादायक परिस्थितीत आहे. तिच्यात
सिझोफ्रेनियाची लक्षणं दिसायला लागलेली आहेत. आपल्या जगण्यावर चाललेली दडपशाही असह्य झाल्यामुळे ती सुटकेसाठी कल्पनेच्या राज्यात वावरताना दिसते आहे. आपण प्राणसंकटात सापडलेली राजकुमारी आहोत. आपल्याभोवती शत्रूंचा गरडा पडलेला आहे. आपला नाश करायला ते सारे टपलेले आहेत. अशा भ्रमात ती आहे. मनाची अशी अवस्था फार घातक असते का? फारच धोकादायक. यातूनच पुढे कोणाला तरी ठार मारण्याचं वेळ डोक्यात शिरू शकतं. यातना भोगणारा कोणाला तरी ठार मारूही शकतो. ठार मारण्याच्या हवासापोटी नाही तर आत्मसंरक्षणासाठी. आपल्याला कोणी ठार करू नये म्हणून अशी व्यक्ती दुसऱ्याला ठार मारते. तिच्या दृष्टीनं तेच तर्कसुसंगत असतं. म्हणजे जिनेव्हरा बॉयंटन हिनंच आपल्या आईचा खून केला असावा असं तुम्हाला वाटतंय, खरं ना? तशी शक्यता आहे. पण ज्या पद्धतीनं हा खून केला गेलेला आहे त्या पद्धतीचा वापर करण्याइतकं वैद्यकीय ज्ञान तिला असेल का याची मला शंका आहे. अशा वेडातला माणूस जहाल विषाचं इंजेक्शन देऊन खून करण्या इतका ज्ञानी आणि धूर्त नसतो. तो नेहमीच्या साध्या मार्गानं खून करू शकतो. पण संशयितांपैकी ती एक असू शकते ना? तसं म्हणायला हरकत नाही. खून झाल्यानंतर तो कोणी केला हे कुटुंबातल्या इतरांना माहिती असावं का? अनपेक्षितपणे कर्नल कार्बरी म्हणाला, त्यांना माहिती आहे ते. फक्त ते लपवतायत. त्या खुनी व्यक्तीला झाकण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांच्याकडून सत्य वदवून घेऊ शकतो. पायरो म्हणाला. एकेकट्याला यथेच्छ झोडपून थर्ड डिग्री वापरून? कर्नलनं विचारलं. नाही, थर्ड डिग्री वापरून नाही. त्यांच्याशी बोलून. माणूस सतत खोटं बोलू शकत नाही. फार अवघड असतं ते. कुठे ना कुठे जीभ घसरतेच. त्यापेक्षा खरं बोलणं सोपं असतं. सत्य लपवताना अनेक अवधानं राखावी लागतात. फार सतर्क राहावं लागतं. त्याचा ताण असह्य असतो. तुम्ही एकदा खोटं बोलाल, दोनदा, तीनदा, 10 वेळा खोटं बोलाल, पण सातत्यानं खोटं बोलत राहू शकत नाही. केव्हा ना केव्हा सत्याला वाचा फुटतेच. कर्नल मान्यता दर्शवित म्हणाला, तुम्ही बोलता त्यात थोडंफार तथ्य आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलायचं म्हणता, त्या अर्थी हा तपास हातात घेण्याची तुमची इच्छा आहे म्हणायची. पायरो मान थुकवीत म्हणाला, एक गोष्ट आपण स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे. सत्य शोधून काढणं हा आपला हेतू आहे. समजा सत्य आपल्याला गवसलंच नाही तरी ते सिद्ध करण्याइतका पुरावा आपल्या हातात नाही आणि बिनतोड पुराव्याशिवाय कोर्टात आपण काहीच सिद्ध करू शकणार नाही. लक्षात येतंय ना तुमच्या? कर्नल म्हणाला. पूर्णपणे. खरं काय घडलं ते तुम्ही मला पटवून द्या. मग हा खटला कोर्टात न्यायचा की नाही याचा निर्णय मी घेईन. हे परदेशी लोक आहेत. उगीच आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण व्हायला नकोत. फार घोळ न घालता हे प्रकरण सोडवलं पाहिजे. मला नसते घोळ आवडत नाहीत. पायरो हसला. कर्नल पुढे म्हणाला, आणखी एक गोष्ट मॉन्सियर पायरो, मी तुम्हाला फार वेळ देऊ शकत नाही. हे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना फार काळ मी इथं डांबून ठेवू शकणार नाही. पायरो शांतपणे म्हणाला, मान्य आहे, पण निदान 24 तास तरी त्यांना इथं ठेवून घेऊ शकता. उद्या रात्रीच सत्य काय ते तुम्हाला कळेल. इतकी खात्री आहे तुम्हाला मॉन्सियर? कर्नलनं विचारलं. माझ्या स्वतःवर माझा विश्वास आहे. डॉक्टर जिराड म्हणाले. मॉन्सियर, यात तुम्ही यशस्वी झालात तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. भाग 2 प्रकरण 3 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 3 येथे समाप्त.